आमचे मित्र भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक श्री लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक रामोदर खडसे, माझे सहकारी आणि मित्र डॉक्टर संजय डोले, डॉक्टर सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, खरं तर आज खूप चांगला योग आहे, कारण दोन ज्येष्ठ साहित्यिक या मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा मोठेपणा हा आहे की केवळ एक फोन करून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याचा मान राखून ते आज इथे झालेले. अनेक विषयांवर त्यांनी सखोल भाष्य केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलण्याचं काही प्रयोजन नाही. एक दोन मुद्द्यांचा फक्त मी इथे उल्लेख करणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की हे जे ग्रंथ आहे तर हे तयार करण्याचं प्रयोजन काय, आणि याचं उत्तर असं आहे की ज्यावेळेस आम्ही पाहतो की लोक विज्ञान साहित्याविषयी बोलतात तर त्यावेळी ते फक्त कथेविषयी बोलतात, इतर साहित्यांचा कुठे दखल घेतली जात नाही. आणि त्यामुळे त्याचं प्रतिबिंब ज्यावेळेस हे PhDचे थेसिस लिहितात किंवा प्रबंध लिहितात त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसणार एक लेखक एक पुस्तक आणि तेवढंच. तर याचं कारण असं आहे की त्यांना कुठला आधार उपलब्ध नाही, आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की हा पाया तयार करायचा आणि त्याच्यासाठी मान्यवर लेखकांची मदत घ्यायची. कारण हे लिहिणं अवघड आहे, कारण याला संदर्भच नाही आहे, कुठे सगळं विस्कळीत आहे आणि ते एकत्र करणं आणि लिहिणं तेही कमी वेळामध्ये, ते फक्त त्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनाच ते शक्य आहे. आणि असे तज्ज्ञ आम्ही मिळवले आणि त्याच्यामुळे ही लेखकांची मांडणी जी तयारी झाली त्यातून हा ग्रंथ निर्माण झाला. आणि मला असं वाटतं की हा ग्रंथ पायाभूत ठरेल निश्चितपणे, कारण मी असं म्हणजे दावा करणार नाही की हा परिपूर्ण आहे, याच्यामध्ये अनेक गोष्टी राहून गेल्या हे मला माहिती आहे. आणि त्याचं कारणच असं आहे की वेळ आणि उपलब्ध साहित्य किंवा माहिती या दोन्हींचा वेळ घालणं अतिशय कठीण आहे. दुसरा जो पैलू याचा आहे तो म्हणजे हिंदीमध्ये त्याचा अनुवाद करणं, ते सुद्धा खूप मोठं काम आहे आणि अवघड काम आहे, आणि ते सतीश यादव यांच्यामुळे शक्य झालं, अन्यथा शक्य मला दुरापास्त होतं. कारण लेखक असे मिळवणं आणि त्याच्यामध्ये असे दिग्गज लोक आहेत, म्हणजे डॉक्टर रणसुदे आहेत की ज्यांनी माझ्या प्रस्तावनेचं भाषांतर हिंदीमध्ये केलं. आता हे त्यांचं मोठेपण आहे खरं म्हणजे, आणि त्यांची साहित्याविषयीची आस्था जी आहे त्याच्यामुळे त्यांनी ते केलं. आणि त्यामुळे हिंदीत झाल्यामुळे काय होईल की मराठीमध्ये विज्ञान साहित्य जे आहे त्याचं प्रतिबिंब आता देशपातळीवर परदेशाला होणार नाही. ह्याच्या अगोदर काही कथांचे अनुवाद झालेले आहेत हे मला माहिती आहे, म्हणजे नारळीकरांच्या कथातून माझ्या 3 पुस्तकांमध्ये हिंदीमध्ये भाषांतर झालं, पण ते तेवढं पुरेसं नाही. म्हणजे एक विज्ञान साहित्याचा आवाका काय आहे याची जाण हिंदी वाचकाला त्याच्यावर येणं शक्य नाही. आणि मला असं वाटतं की हे पुस्तक ते काम करेल आणि ते महत्त्व म्हणजे या पुस्तकाचं हे महत्त्व आहे. त्यामुळे लेखकांच्या सहकार्यांचा इथे मी आवर्जून उल्लेख करतो. अनेक ज्येष्ठ साहित्यिक आहेत, खरं म्हणजे डॉक्टर लचके आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, पण त्यांना एका फोनवर म्हणजे ते काम करत आहे. रंजन गर्गे असते की हे सगळे व्यस्त लोक आहेत त्यांच्या बाबतीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी साहित्यिक जे आहेत त्यांनी याला योगदान दिलं आणि ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण शेवटी विज्ञान साहित्याला जर मान्यता अजून जास्त मिळायची असेल तर मराठी साहित्यिकांनी त्याची जास्तीत जास्त दखल घेणं आवश्यक आहे, आणि ते ज्यावेळेस होईल त्यावेळेस याला काही म्हणजे अजून चांगलं स्थान मिळेल. कारण आपण पाहिले की मराठीमध्ये ज्या परंपरा निर्माण झाल्या, दलित साहित्याची झाली, ग्रामीण साहित्याची, स्त्रीवादी साहित्य, तर अगोदर त्याची दखल घेतली गेली नव्हती. इट वॉज नॉट अ मेन स्ट्रीम लिटरेचर. पण त्याचा जसा आवाका वाढला, एक दबदबा वाढला, त्याचं एक नाव झालं आणि मग आपोआप ते याच्यामध्ये मुख्य प्रवाहामध्ये ते मिसळून गेलं. तसं विज्ञान साहित्याचं होणं आवश्यक असं मला वाटतं. कारण विज्ञान साहित्याकडे म्हणजे संपूर्ण दृष्टीने पाहिलं जात नाही. समजा साहित्यामध्ये कथा असं झालं तसं नाही आहे. त्याचे अनेक फॉर्म्स आहेत, अनेक प्रकार आहेत आणि ते तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण विज्ञानाविषयी ललित लेखन करणं फार महत्त्वाचं आहे.
म्हणजे आपले प्रमुख पाहुण्यांनी जो मुद्दा मांडला की वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण होणार, विज्ञानविषयक माहिती म्हणजे डिमिस्टिफिकेशन ऑफ सायन्स जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे काही निर्माण होण्याची शक्यता नाही. तो होण्यासाठी लोकांना विज्ञानाकडे आकर्षित करणं आणि विज्ञानाचे पैलू जे आहेत की जे मानवाला हितकारक आहे त्याचं म्हणजे जोपासना करणं किंवा ते रुजवणं हे पण महत्त्वाचं काम आहे. ते ललित लेखन करणं, कथा फक्त त्यांना त्याच्याकडे आकर्षित करतं. कारण कथा हा मनोरंजन आहे याचा भाग आहे, तो काही शिक्षणाचा भाग होऊ शकत नाही. कारण तुम्ही जर उपदेश करायला लागला ती कथा राहणारच नाही. ते कथेचं जे वाङ्मयीन मूल्य आहे ते त्याच्यामुळे कमी होतं. त्यामुळे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे पण मला असं वाटतं गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळे विज्ञान साहित्याची जी इतर अंग आहे ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि त्याची जाण विज्ञान साहित्यामध्ये म्हणजे एकंदरच साहित्यामध्ये घेणं आवश्यक आहे. सतीश यादव यांचे योगदान तर मोठंच आहे. 10 पुस्तकांची मालिका तयार करणार त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला अगदी प्रकाशकांचे आभार मानायला हवे, ते महत्त्वाचं आहे. कारण डायमंड पब्लिकेशन किंवा माझ्या एका फोनवर तुम्ही होकार दिलं आणि दिलेल्या वेळेमध्ये ते करून दिलं. तसंच लोकमित्र प्रकाशन यादव सरांचा त्यांच्याशी संबंध आहे. त्यांच्या शब्दाखातर त्यांनी एका आठवड्यात पुस्तक तयार करून म्हणजे त्यांना संगीत म्हणजे त्यांचे खरंच खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये काही राहून गेलेल्या गोष्टी आहेत त्या पुढच्या मला असं वाटतं दुसऱ्या आवृत्तीमध्ये आम्ही त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. अनेकांची नावं सुटलेली आहेत, अनेक पुस्तकांचा उल्लेख नाही, अनेकांच्या कार्याची दखल जेवढ्या चांगल्या प्रकारे घ्यायला पाहिजे तेवढी घेतली गेलेली नाही, ती सुद्धा आम्ही निश्चितपणे घेऊ. परंतु हा एक महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण केल्याचं समाधान आम्हाला निश्चितपणे आहे. ते माझी दुहेरी भूमिका आहे. मी या प्रकल्पाचा भागही होतो, यांनी मला अध्यक्ष करून इथे बसवले, त्यामुळे दोन्ही बाबतीत बोलणं भाग आहे. तर पुन्हा एकदा मी खडसे सरांचे देशमुख सरांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी इथे येऊन आम्हाला जे सहाय्य केलं. आणि एक ज्या व्यक्ती आहेत की ज्यांचं एक साहित्यामध्ये एक स्थान आहे त्या व्यक्तीने अशा ग्रंथांवर भाष्य करणं खूप महत्त्वाचं असतं, ते त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमचे आभार.